बातमी अवकाळी पावसासंदर्भातली हिंगोली शहरासह अनेक भागामध्ये काल अवकाळी पावसानं हजेरी लावली। अवकाळी पावसाचा फटका हिंगोलीमध्ये झाला। हळद उत्पादकांना याचा मोठा फटका बसलेला आहे। तर हळद मार्केटमध्ये शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेली शेकडो क्विंटल हळद होती। ही हळद भिजली। कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निष्काळजीपणामुळे लिलावापूर्वीच हिंगोलीमध्ये शेतकऱ्यांची हळद अवकाळी पावसामुळे भिजल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला। यवतमाळमध्ये सुद्धा काल अवकाळी पावसानं हजेरी लावली आणि या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचा गहू भिजला। शेती पिकांचं कसं अवकाळीनं नुकसान झालेलं आहे या दृश्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय। बाजार समितीत अंदाजे 1200 ते 1500 क्विंटल गहू भिजलेला आहे। अचानक पाऊस आला आणि बाजार समितीत साठवण व्यवस्थेवर याचा ताण आला। शेतमाल भिजल्यानं शेतकऱ्यांनी आपला संताप व्यक्त केला। तर अवकाळीची हजेरी ठिकठिकाणी पाहायला मिळाली। गडचिरोलीमध्ये सुद्धा अवकाळी पाऊस झाला। बाजार समित्यांमध्ये निष्काळजीपणाचा आरोप इकडे शेतकरी करतात। शेतकऱ्यांची हळद भिजली, गहू भिजला। विक्रीसाठी आणलेल्या ही पिकं आणल्यानंतर अशा प्रकारे अवकाळीने मोठं आर्थिक नुकसान शेतकऱ्यांचं केलं।